गेल्या 2 वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं अशा पद्धतीची मागणी उस्मानाबादकरांची आहे। परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडून उस्मानाबादला अक्षताच्या वाटाणे देण्यात येत आहेत। उस्मानाबादकरांच्या वेळोवेळी होणाऱ्या मागणीला केवळ दुष्काळ उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे म्हणून डावललं जात आहे। या संदर्भामध्ये उस्मानाबादमधील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमकं काय सांगाल सर तुम्ही की मला की आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते साहित्य संमेलन होणार नाही, गेल्या 2 वर्षापासूनची आपली मागणी आहे। परंतु 2 वर्ष असताना सुद्धा या परिषदेने निमंत्रण दिलं होतं, निमंत्रण देऊनही आपल्याकडे साहित्य संमेलन भरवलं जात नाही, पुणे मुंबई सारख्या ठिकाणामध्ये घेतलं जाते। या संदर्भात काय म्हणतात? नाही, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे फक्त उस्मानाबादात नाही तर 12 निमंत्रणं गेली होती एकूण। शेवटी 12 पैकी कुठल्या तरी एकाच निमंत्रणाचा ते विचार करणार आहेत। उस्मानाबादचं निमंत्रण स्वीकारलं नाही याची खंत वाटते। झाला असतं तर प्रचंड आनंद झाला असता। पुढच्या काळात व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। फक्त दुष्काळ हा मुद्दा ध्यानात घेऊन जर निर्णय घेतला जात असेल तर तो मला वाटतं संयुक्तिक नाही। जर दुष्काळात असेल तर मराठी सारस्वतांनी यावं, या परिसरातल्या दुष्काळांवरती मंथन करावं आणि आपण सगळ्यांनी याच्यावरती उपाय काय आखता येतील यासाठी एक विधायक चर्चासुद्धा या संमेलनातून घडू शकली असती। तो मुद्दा मात्र महामंडळानं ध्यानात घ्यायला हवा होता असं मला वाटतं। मला एक सांगा तुम्ही की साहित्य संमेलनं जे आहेत या साहित्य संमेलनाला आर्थिक मदत जे करतील त्यांच्याकडे साहित्य संमेलनं भरवले जातात, अशा पद्धतीचा सर्वसामान्यांमध्ये आरोप केला जातोय। या संदर्भामध्ये तुम्ही काय? महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास आहे। जसं राजकीय लोकांनी या जिल्ह्यावर अन्याय केला तसंच आता साहित्य मंडळसुद्धा या उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय करते की काय असं आम्हाला शंका येऊ लागली आहे। आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून या संदर्भात मागणी करतात की उस्मानाबादला साहित्य संमेलन हवं। तसा प्रस्तावही आमच्या इथल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेनं त्यांच्याकडे दाखल केलेला आहे। गेल्या वर्षी त्या पथकानं पाहणी केली, पण यावर्षी पथकानं पाहणी न करता दुष्काळ आहे असं त्यानं परस्पर जाहीर करून अजूनही आम्हाला पावसाची आशा आहे। या जिल्ह्यामध्ये उशिराच पाऊस पडू लागला गेल्या अनेक वर्षापासून, अजूनही पाऊस पडू शकला असतो पण हे दुष्काळ हे कारण मुळात नव्हतं। दुसरी गोष्ट आहे अशी की साहित्य जे संमेलन होतात ते शाही पद्धतीने होतात, त्यांना राहायला अत्यंत उत्तम सोय लागते, खायला चविष्ट पदार्थ लागतात। अरे बाबा, आमच्याकडे जरी शाही भोजन जरी नसलं तर आम्ही आमच्या भाकरी चटणी तुम्हाला देऊ, पण उपाशी तर नाही ठेवणार ना। तसंच राहायला जर तुम्हाला उत्तम जर 5 स्टार हॉटेल जरी नसले तर आमच्या घरात पाहुण्यासारखे ठेवू, पण तो आमच्यावर तुम्ही काय डावलताय तुम्ही? अरे यावर्षी जरी आमचा विचार नाही झाला तर पुढच्या वर्षी तरी या, जर नाही झालं यावर्षी तर ठीक आहे, आता यावर्षी आम्ही थोड्या सहन करू, पण पुढच्या वर्षी जर नाही झालं तर मात्र आम्ही रस्त्यावर यासाठी उतरू, हे मात्र नक्की आहे। मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळाच्या गर्तेमध्ये असतोय। उस्मानाबाद जिल्हा यावर्षी दुष्काळ आहे हे त्यांनी तिथे बसून ठरवलं। साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये होते, परंतु येणाऱ्या 6 महिन्याचा अवधी या साहित्य परिषदेने दुष्काळ म्हणून कसं? आता त्यांनी सरकार या जिल्ह्यावर नेहमी जो आहे कलंक, दुष्काळी कलंक म्हणूनच लावलेलं आहे, त्याच्यामुळेच या जिल्ह्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेलं आहे आणि तेच अहवाल बहुतेक साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना लावला असावा असं आम्हाला वाटतंय। दुष्काळाचा अहवाल साहित्य मंडळाने लावला असावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण काय सांगाल? प्रथम सर्वांना नमस्कार। की घेतले वृतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे, हा बाणा घेऊन आम्ही गेल्या 3 वर्षापासून, आपण 2 वर्षापासून म्हणतात, गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे साहित्य संमेलन उस्मानाबादला घ्यावं यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा प्रचंड प्रयत्न करते आणि इथं त्यांनी पाहणी केली। 3 वर्षात आम्ही तुम्हाला साहित्य संमेलन देऊ आमच्या कार्यकालात असा त्यांचा शब्द त्याने आम्हाला दिला होता, पण हे त्यांचं शेवटचं वर्ष होतं। ह्या वर्षीही साहित्य संमेलन दिलं नाही। दुष्काळ हे कारण त्यामागं सांगितलं गेलं आहे असं आम्ही ऐकतोय, खरं काय माहिती नाही। परंतु हेच कारण जर असेल तर गरिबा घरचा पाहुणचार नाकारल्यासारखं झालं आहे। आपण पाहिलं काल परवाच नाना पाटेकर आणि
मकरंदानासपुरे बीड आणि बीडमध्ये येऊन गेले. उस्मानाबाद बीड जवळपास सारखं आहे, दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत. पण ह्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे साहित्यिक इथं जर आले असते तर काय बिघडत होतं. आम्ही मोडकं तोडकं त्यांचं सगळं कसलं आदरातिथ्य केलंच असतं. आणि असं काय त्यांना सेवा हवी की खूप मोठी ती आम्ही देऊ शकणार नाही. आदरातिथ्याला काही सीमा नसते. आदरातिथ्य हे मनातून होतं. साहित्य संमेलन हे जे भरवलं जाते, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी भरवलं जाते, या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने साहित्य पोहोचवणे या परिषदेची गरज आहे, वास्तव आहे ते. परंतु ते ग्रामीण भागाकडे यायला तयार नाहीत. या संदर्भात तुम्ही काय? कविवर्य सुरेश भटांनी असं म्हणलंय की लागला आहे आताशा वेदनेचा शौक त्यांना, एरवी त्यांचा सुखाचा चोरटा बाजार होता. वरून शौक शेतकऱ्यासाठी रडायचं खोटं नाटं, आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्याला प्रेरणा देण्यासाठी यायचं त्यावेळेस उच्च अपेक्षा ठेवायच्या. ह्याला काही अर्थ नाही. ह्याला काही साहित्यिक खरे म्हणता येणार नाही. साहित्य कृती आणि लिखाण आणि कृती ह्यामध्ये साम्य पाहिजे आणि ते पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये पाहिजे. 12व्या शतकामध्ये आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सोपानदेवचं जरी हे गुरुबाकांच्या भेटीला आलं होतं, एक मोठं साहित्य संमेलन झालं होतं. प्रत्यक्ष देव विठ्ठल येऊन इथं सेवा करून गेला. आणि साहित्यिकांना दुष्काळ म्हणून ते जर नाकारत असतील तर ह्याला काहीच अर्थ नाही. यावेळेस संतांची जी परंपरा होती त्यावेळेस गोरोबाकाच्या तेरमध्ये साहित्यिकांचा त्यावेळेसच्या संतांचा मेळावा तिथं भरला होता. पण आता संत गेलेत आणि पंत आलेत म्हणून पंतांनी आमच्यावर अन्याय सुरू केलेला आहे. कुठेतरी हे साहित्य संमेलन जे आहे ते श्रीमंताच्या दारामध्ये लोटांगण घालते असं वाटतं. हो, नक्कीच. याच्यामध्ये पांढरपेशी समाज हा पुढाकारानं असतो. तसं तर साहित्यिक हा म्हणजे जगामध्ये प्रत्येक माणूस साहित्यिकच असतो. कारण जन्मल्यापासून तो आईच्या ओव्यापासून गाण्यापासून तो मरेपर्यंत त्याच्या रामनाम सत्यापर्यंत त्याच्यावर ते साहित्याचा वडीमार होत असतो. आणि सध्या सोशल मीडियामुळं वैचारिक दारिद्र्य आलेलं आहे. आणि आज मराठवाड्यासारख्या ह्या मागास भागामध्ये त्याचं लोण पसरत चाललेलं आहे. मग ही वैचारिक भूक कुठंतरी भागावी आणि युवक हा वैचारिक दृष्टीने प्रबल व्हावा यासाठी साहित्य संमेलन ह्या भागात होणं अत्यंत गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजकालची होणारी साहित्य संमेलनाला लागणारा खर्च, असणारा लॉजिंग बोर्डिंग, त्याबरोबर ट्रॅव्हलिंगसाठी काही जे अकोमोडेशन द्यायचं असतं, तर संमेलन ही खरंच खर्चिक बाब झालेली आहे. एका वेळी मराठवाड्यामध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग चालू आहेत, चारा छावण्यांची मागणी आहे आणि अशा वेळेला परत साहित्य संमेलनाची मागणी आहे. कदाचित या सर्व परिस्थितीमध्ये संयोजकांनी असा डिसिजन किंवा असा निर्णय घेतला असावा. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पिंपरी चिंचवडला आहे, आम्ही तिथे सहभागी होऊ. आमचे प्रयत्न गेल्या 3 वर्षापासून चालू आहेत आणि इथून पुढेही आम्ही प्रयत्न करू. आणखीन आमचा दावा कशा पद्धतीने मजबूत करता येतो त्या पद्धतीने प्रयत्न करून यापुढचं साहित्य संमेलन आम्ही उस्मानाबादला घेण्याचा निश्चित प्रयत्न करू. परंतु एकाच जिल्ह्यामध्ये हे जे साहित्य संमेलन आहे ते मुंबई, पुणे, ठाणे अशा सारख्या जिल्ह्यामध्ये होतात, ग्रामीण भागामध्ये येत नाही. त्याच्या पाठीमागची या संदर्भात तुमची भूमिका काय सांगाल? नाही, बहुतेक याच्या पाठीमागची कारणं तीच असावीत की एखादं प्लेस आहे, एखादी जागा आहे, त्या जागेसाठी जाण्यासाठीची व्यवस्था, मुंबई, पुणे किंवा सोलापूर किंवा अशी जी मोठी शहर आहेत यांना असणारं अकोमोडेशन. पण विशेष म्हणजे उस्मानाबादला रेल्वेची सोय झालेली आहे, उस्मानाबादला विमानतळ आहे. हे असं असताना सुद्धा अशा प्रकारचा निर्णय ह्याची आम्हाला खरंच खेद वाटतो. हे खऱ्या अर्थानं उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन व्हायला पाहिजे होतं यावर्षीचं. कारण गेले आम्ही 3 वर्षापासून प्रयत्न करतो, परंतु नाही झालं याचं वाईट वाटतंय. पण ठीक आहे, याच्या पुढे आणखीन प्रयत्न करू आम्ही आणि त्यातून यापुढचे साहित्य संमेलन उस्मानाबादला घेण्याचा निश्चित प्रयत्न करू आम्ही. नाही, आता दळणवळणाचे साधनं तुम्ही जे सांगितलं ना, आता उस्मानाला रेल्वे सुरू झालेली आहे आणि उस्मानाबाद हे काय महाराष्ट्रामध्येच आहे, महाराष्ट्राच्या बाहेर तर शहर नाही आहे. इथं सर्व आता दळणवळणाचे साधनं सुरू आहेत. सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जाणीवपूर्वक उस्मानाबादला डावललं जात आहे असा माझा आरोप आहे. उस्मानाबादला ज्यावेळी पहिलंच मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं गेलं त्यावेळेस खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, अतिशय उत्तम असा साहित्य प्रतिसाद मिळाला. जे खूप मान्यवर आलेले होते त्या सर्वांनी सांगितलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शोभावं असं हे विभागीय पातळीवरचं तुमचं साहित्य संमेलन झालं. म्हणजे तात्पर्य असं आहे की इथल्या लोकांना साहित्य
संमेलनाच्या संबंधी जिज्ञासा आहे, प्रचंड भूक आहे. त्यामुळं उस्मानाबादला साहित्य संमेलन होणं आवश्यकच आहे आणि त्यासाठी आम्ही यापुढे सतत म्हणजे प्रयत्न करत राहणारच आहोत. उस्मानाबादच्या संदर्भात बोलायचं तर मला असं मला वाटतं की मान्सूनचा पाऊस आणि साहित्य संमेलन हे जर सारखंच झालेलं आहे. म्हणजे उस्मानाबादला मान्सूनचा पाऊस कधी पडेल ह्याचा काय भरोसा देता येत नाही. तसं साहित्य संमेलनसुद्धा जसं मान्सूनचे ढग आले म्हणता म्हणता तसेच पुढे निघून जाते, तसं साहित्य संमेलन होणार म्हणता म्हणता दुसरीकडे जातं कुठंतरी. हा दुष्काळी भाग आहे म्हणून जर तुम्ही साहित्य संमेलन घ्यायचं नाही असं म्हणत असाल तर मी तर ह्याच्या उलट असं म्हणेन की दुष्काळी भागातल्या होरपळणाऱ्या जनतेच्यासाठी तुम्ही जर इथं आला असतात तर सगळे साहित्यिक आपल्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आणि दुःखावर फुंकर घालायला इथं धावून आले, याचं निश्चितच आमच्या जिल्ह्याला समाधान वाटलं असतं. आणि अजूनही वाटतं युवा मराठवाड्यासारख्या उस्मानाबादसारख्या अविकसित भागामध्ये साहित्य संमेलनं प्राधान्यानं घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशा पद्धतीचे या ठिकाणी भावना आहेत. परंतु पहिलं जे साहित्य संमेलन आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झालेलं होतं. काय सांगाल तुम्ही? 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊली असतील, मुक्ताई असतील, सोपानदेव असतील, नामदेव महाराज असतील, हे सगळेजण गोरोबा काकांना भेटायला आले होते. आणि गोरोबा काकांचं संत साहित्यातलं स्थान आपणा सर्वांना ज्ञात आहे. संतांच्या मांदियाळीमध्ये त्यांना काका या आदरानं संबोधलं जातं. इतका मोठा साहित्य परंपरा उस्मानाबादला लाभलेली आहे. आम्हाला वाटतं की त्या साहित्य परंपरेचा मान राखण्यासाठी तरी किमान महामंडळानं पुढच्या काळामध्ये उस्मानाबादचा नक्की विचार करायला हवा. परिषदेने हा जो निर्णय घेतला आहे तो मला वाटतं परिस्थिती पाहून आणि दुष्काळाची परिस्थितीही पाहून आणि उस्मानाबादच्या साहित्य परिषदेने अथक परिश्रम केले होते की इकडे साहित्य संमेलन मिळावं म्हणून. आणि मिळालं असतं तरीही त्यात काही वावगं नव्हतं की त्याचं व्यवस्थितपणे इथे त्याचं नियोजन केलं असतं. परंतु सध्या जे महामंडळाने निर्णय घेतला आहे तोही यथासांगपणे योग्य वाटतो. कारण की आपण एकीकडे हालाकीचे जीवन आपलेच बांधव जगत आहेत आणि आपण तिकडे जंगलवादच एक प्रकारचा येतो शहरामध्ये आणि तोही तिथे बरा वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं ठीक आहे हा निर्णय. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. कॅमेरामन अमित आडेसह सुनील बनसोडे, मी मराठी न्यूज, उस्मानाबाद.